जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मंत्री विनायकराव पाटील हे आता जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी निघालेले आहेत। ते अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील रोकडेश्वरांचं दर्शन घेऊन त्यांनी नुकतीच आता प्रचाराला शुभारंभ केलेला आहे। युती झाली आहे तालुक्यामध्ये, परंतु काही जाग्यावरच झालेली आहे। एकीकडे जर बघितलं तर आता सगळ्याच मतदारांना समजायला लागले की काय स्थिती होणार आहे। काय तुमच्या भावना आहेत? नाही, आता आमची तर महाविकास आघाडी ऐबद्ध आहे। त्यांच्या युतीच्या बाबतीत जिथं जिथं समजा प्रत्येकाचा स्वार्थ या ठिकाणी दडलेला आहे। फक्त आपला उमेदवार कसा निवडून आला पाहिजेत या दृष्टिकोनातून केविलवाना त्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे अजितदादाचे त्यांच्यासोबत नाहीत। नेत्याची युती झालेली आहे, पण कार्यकर्त्याची युती आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांची निष्ठावान कार्यकर्त्याची युती कुठंच मला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। अंधुरी पंचायत समिती गणातील तुमचा जो उमेदवार होता त्याची उमेदवारी जी आहे रद्द करण्यात आली आहे, नेमकं याच्या मागचं काय कारण आहे? हेच तर सांगतो ना, त्यांना प्रचंड भीती झालेली आहे की ज्या पद्धतीनं आम्ही उमेदवार उभं केलेले आहेत आणि जनतेचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे, आणि म्हणून कुठं तर भीतीपोटी अशा पद्धतीचं कारस्थान अधिकारी हाताशी धरून एक आमचा चांगला कार्यकर्ता ओपनमध्ये आम्ही या ठिकाणी विश्वास कांबळेला या ठिकाणी उमेदवारी दिली। कारण फक्त मतच घ्यायचे का त्यांचे? अल्पसंख्याक असतील किंवा आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिथं कलीम नावाचा आम्ही उमेदवार उभा केला। माझी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे की अल्पसंख्याक असतील किंवा या ठिकाणी वंचित आघाडीचे मतदार असतील, ह्यांचे फक्त मतदान घेण्यासाठीच वापरायचं आहे का? जिथं संधी मिळाली तिथं त्यांना जर आपण संधी उपलब्ध करून दिली आणि खंबीरपणानं जसं तुमचं मत आम्ही घेतो तसं आमचं मतसुद्धा कधीतरी तुमच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे अशी भावना जर ठेवली तर लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला एकत्रित येण्यासाठी संधी मिळू शकते। किती दिवस वंचितांनी मतदान करायचं, अल्पसंख्याकांनी मतदान करायचं, भाजपची भीती घालायची, यांचे मतं घ्यायचे। ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांना उभं केलं पाहिजेत। आणि आपण तिथं काय अस्पृश्यत आहे का तिथं त्यांना मतदान पडल्याच्या नंतर काही तुम्हाला विंटाळ होत आहे? म्हणून आम्ही त्या ठिकाणी विश्वास कांबळेला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती। पण हे कुठं जरी भीतीपोटी राजकीय षडयंत्र रचून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत होती, तशा पद्धतीने तालुक्याच्या लेवलला वंचितचे उमेदवार तुमच्यासोबत दिसत नाही, त्याचं काय कारण आहे? नाही, वंचितचे उमेदवार वंचित म्हणजे मी समाज पकडतो आणि वंचित आघाडीच्या सर्व नेत्यांना सुद्धा आता मलाही आणखी कसं आहे तेवढं त्या काय होलं आहे वंचित आघाडीचं लातूरमधलं आपण चित्र बघितलेलं आहे। एकांना जवळ केलं की दुसरा म्हणते आमचा वंचित वेगळाच आहे। म्हणून मी म्हणतो समाजापुढं माझी अशी विनंती आहे की वंचितचे चेहरे आम्ही तुमच्या पुढं केलेले आहेत, म्हणजे त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजेत। अल्पसंख्याक म्हणजे फक्त वापरण्यासाठीच का? भीती घालून किती दिवस त्यांची मतं तुम्ही घेणार आहेत? आणि प्रत्येक वेळेस जिथं महाविकास आघाडी म्हणजे काय, महाविकास आघाडीचा चेहरा म्हणजे काय, शाहू फुले आंबेडकर म्हणजे काय, फक्त नाव घेऊन मतदान आपण घेण्यापुरतंच आहे का? त्यांचे चेहरे उभं केले पाहिजेत। हे तुम्हाला असं वाटत नाही की ओपनच्या ठिकाणी असं कोणी चॅलेंज स्वीकारू शकतंय? आपण विश्वासराव कांबळेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, आता या ठिकाणी आम्ही कांबळे ताईला उमेदवारी दिली। आपण शिरूरमध्ये बघता सगळ्या समाजांचं कुठं समतोल ठेवला पाहिजेत, पांडुरंग कांबळेला आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली। आणि ह्या सगळ्या उमेदवारी देत असताना आम्ही खऱ्या अर्थाने पक्षाचं नाव जरी महाविकास आघाडी असलं तर वंचित आघाडी असलं तरी आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व जाती धर्माचं समीकरण करून महाविकास आघाडी या ठिकाणी। महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणूक आहे कार्यकर्त्यांची, परंतु नेत्यांच्या युती व्हायला लागल्या, त्याबद्दल काय मत आहे? हो का, आता थोडंच उदाहरण तुम्हाला सांगतो। आमच्या दोन्ही राष्ट्रवादी ज्या दिवशी एकत्रित आल्या त्यावेळेस मला निरोप आला की तुम्ही आता अजित पवार दादांची राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवा। मला काही अडचण नाही, कार्यकर्त्याची निवडणूक आहे, अशा निवडणुकीत आपण खेळ केला तर आपलं काय होणार नाही, पण नुकसान कार्यकर्त्याचं होतं। मी म्हणलं विधानसभा त्यांना द्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे, आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी तुम्ही सहकार्य करा। उद्या तुम्ही उभं टाकल्यावर हे सगळं आमचं तुमच्या पाठीमागच या ठिकाणी शक्ती उभं टाकणार आहे आणि दोन शक्ती एकत्रित आल्याच्या नंतर विधानसभेला त्यांना कोण हरवू शकणार आहे असं मी जाहीर त्यांना आवाहन केलं होतं, पण ते माझं ऐकले नाहीत।
ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.